नृत्याचा ठेका, मंत्रमुग्ध करणारे सूर आणि सितारवादातून निघणाऱ्या थेट काळजाला भिडणाऱ्या तानाने संगीतभूषण पंडित राम मराठे महोत्सवाचा दुसरा दिवस रसिकांना वेगळाच आनंद देऊन गेला. ठाणे महापालिका आयोजित संगीतभूषण पंडित राम मराठे महोत्सव राम गणेश गडकरी रंगायतन इथे साजरा होतोय. या महोत्सवाला ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, पंडित मुकुंद मराठे, पंडित विवेक सोनार, प्रसिद्ध नृत्यांगना मंजुरी देव, मनाली देव, पंडित राम मराठे यांचे कुटुंबीय आणि ठाणेकर रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दुसऱ्या दिवशीचे पहिले पुष्प पद्मश्री पंडित राजेंद्र गंगाणी यांनी गुंफलं. कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी भगवान गणेश वंदनेनं केली. त्यानंतर सादर केलेल्या 1 ताल आणि 3 ताल या रचनांनी जयपूर घराण्याची गहनता आणि गंभीरता प्रभावीपणे प्रकट केली. रंगमंचावर त्यांनी सादर केलेले 3 तालातील थाट नृत्यातून रसिकांसमोर सादर करून रसिकांना ठेका धरायला लावला. शिवाय त्यांनी गुरुवंदना अंतर्गत सादर केलेलं छोटं भजन आणि तलवारबाजीची विशिष्ट शैलीला रसिकांची टाळ्यांची दाद मिळाली. नृत्य सादर करताना रसिक त्यात रमले पाहिजेत. मी जेव्हा नृत्य सादर करतो तेव्हा मी रसिकांना एखाद्या आध्यात्मिक अनुभवांशी जोडण्याचं माध्यम बनण्याचा प्रयत्न करतो. समोर जेव्हा दाद देणारे प्रेक्षक असतात तेव्हा एक चांगलं वातावरण निर्माण होऊन नृत्य सादर करायला प्रेरणा मिळते, असंही पंडित राजेंद्र गंगाणी यांनी नमूद केलं. पंडित राजेंद्र गंगाणी यांना तबल्यावर फतेहसिंग गंगाणी यांनी, गायन आणि हार्मोनियमवर श्रीरंग टेंबे, सारंगीवर संदीप मिश्रा, तबासरीवर युवराज सोनार यांनी साथ संगत केली. दुसऱ्या दिवशीचं दुसरं पुष्प ज्येष्ठ गायिका आरती अंकलेकर टिकेकर यांनी गुंफलं. तरल स्वरांच्या लयदार ताना, मनाला भुरळ टाकणारं शास्त्रीय राग आणि त्याला मनमुराद दाद देणाऱ्या रसिकांच्या टाळ्या, अशा सुरमयी वातावरणात आरती अंकलेकर यांनी दर्दी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. आरती अंकलेकर यांनी राग पूर्व कल्याण 3 तालातील बंदिश, 1 तालातील तराना तसंच पंडित शंकर अभ्यंकर यांची राग पूर्व कल्याणमधील बंदिश सादर केली. आरती अंकलेकर यांना तबल्यावर रोहित देव यांनी तर हार्मोनियमवर सिद्धेश बिचोलकर यांनी साथ संगत केली.